नमस्कार मंडळी. नेहमी तोच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो आणि जिभेची चवही वाढत नाही. मग जिभेची चव वाढवणारा आजचा एक पदार्थ आपण खूप छान प्रकारे असा अगदी घरगुती साहित्यांमध्ये बनवत आहोत. ते म्हणजे चिरोटे किंवा चंपाकळीही म्हटलं जातं. अशी कलरफुल चंपाकळी आणि कलरफुल चिरोटे असल्यावर कोणाला खाऊ वाटणार नाहीत. जास्त शुगर नाही, साखरेचं प्रमाणही अगदी मापात आणि कमी. सुरुवात करूया. मी इथं 1 ग्लासभर गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा ग्लास मैदा घेतलाय आणि याच्यात 1 चमचाभर तांदळाचं पीठ घातलंय. चिमूटभर मीठ. मीठ घातलं नाही तर कुठल्याच गोडाच्या पदार्थाला चव येत नाही म्हणून. तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचंय आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. 1 चमचा मी इथं मक्याचं सुद्धा पीठ घातलेलं आहे. छान प्रकारे हे मळून घ्यायचे आणि सेट होण्यासाठी 20 मिनिटांकरिता ठेवून द्यायचे. इथं मी काचेचे 2 बाउल घेतलेत, हे बघा, आणि त्याच्यात आपल्याला कलर ॲड करायचे आहेत म्हणून 1-1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले आणि थोडेसे कलर टाकलेत. आता हे कलर आणि हे कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेऊन नंतर 1-1 चमचा तेल घालायचे, गोडे तेल, आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे, जे त्याला साटा म्हटलं जातं. आता पिठाची छान प्रकारे लाटी तयार करून घ्यायची. तुम्ही बघू शकता, अगदी पातळ लाटी करायची. पीठ एकदम सेट झालेलं आहे. गव्हाच्या पिठामुळे आपली ही रेसिपी एकदम पौष्टिक आणि चविष्ट होणार आहे. तुम्ही मैद्याचे चिरोटे तर खाल्लेच असतील, पण हे चिरोटे तुम्ही नक्की बनवून बघा, अगदी वेगळ्या प्रकारे. आता हा केलेला साठा अगदी हळूहळू छान प्रकारे लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता पुन्हा एकदा ही लाटी एका प्लेटवर काढून दुसरी लाटी तयार करून घेऊन त्याच्यावर दुसरा कलर आपण लावून घेणार आहोत. छान प्रकारे साठा हा लावून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसर हा साठा करायचा नाहीये. तुम्ही बघू शकता, मी 3 ते 4 लाट्या करून घेतलेल्या आहेत. आता हे छान प्रकारे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचे. कसलेही त्याच्यात एअर ठेवायचे नाहीयेत आणि कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचे अगदी व्यवस्थित. बघू शकता, आणि हलकंसं हातावर प्रेस करायचे. पाहू शकता किती कलरफुल दिसतंय ते आत्ताच, अगदी तळायच्या आधी. आता तेल गरम करून हे याच्यात सोडून तळून घ्यायचे. चांगलं क्रिस्पी होईपर्यंत छान प्रकारे तळून घ्यायचे. लो फ्लेमवर आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे, जेणेकरून आतमध्ये कच्चे नाही राहिले पाहिजेत. बघू शकता तुम्ही, एकदम छान प्रकारे हे चिरोटे तळून घेतले आहेत. आता याच्यावर गरम असतानाच आयसिंग शुगर स्प्रेड करून घ्यायची, म्हणजे टाकून घ्यायची. आपल्याला हे पाकातलं आपण बनवलेलं नाहीये, अगदी कमी साखरेत बनवलेलं आहे. आता आयसिंग शुगर घातल्यावर छान प्रकारे या चाळणीमध्ये घालून हलवून घ्यायच्यात. चाळणीमध्ये हलवून घेतलं की याच्यावरची वरची जी आयसिंग शुगर आहे ते निघून जाते आणि फक्त नॉर्मलच आयसिंग शुगर याच्यावर राहते. तर खूप छान प्रकारे हे चिरोटे लागतात, खूप टेस्टी, क्रिस्पी, आणि खूपच मजा येते हे चिरोटे खायला. तर माझी ही आजची रेसिपी पौष्टिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपीज आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. खात राहा, मस्त रहा.